मग बरं आहे का तुमचं? चला आज ना हरभरा डाळ ओबड-धोबड वाटून आपण त्याचं छान मस्त बेसन बनवणार आहे। त्यासाठी मी ते हरभरा डाळ निवडून घेतली आहे, 3 ते 4 तास पाण्यात भिजवून घेतली आहे। बेसनासाठी मी इथे लसूण, मिरची आणि कांदा घेतला आहे। हरभरा डाळ जी भिजवलेली आहे ना ती घेतली आहे। लसूण मिरची आपल्याला छानपैकी असं वाटून घ्यायचं ओबड-धोबड। नंतर फोडणी देऊया। कढई गरम झाली, त्यात टाकले जिरे, मोहरी आणि कढीपत्ता। त्यानंतर टाकलाय कांदा, कांदाही छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी थोडासा हिंग टाकलाय त्यामध्ये, हिंगही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये हळद टाकली आहे, तीही मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपण जे वाटण केलेलं आहे डाळीचं, ते डाळीचं वाटण यामध्ये टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून एक लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची 5 ते 10 मिनिट। बघा आपलं मोकळं सळसळीत बेसन तयार आहे। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।